हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज मी बनवते बटाट्याची सुकी भाजी. तर त्यासाठी बघा 2 बटाटे घेतलेले होते. एकातले 2 करून शिजवायला घातलेले होते, जेणेकरून लवकर शिजले जावे म्हणून. वरली साल काढून घेतली आणि इकडं ना कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला. कढई चांगली गरम होऊ द्यायच्या. आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये ना 2 माप तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे मोहरी चांगली फुलू द्यायची आहे. आता ही जिरे मोहरी चांगली फुललेली आहे, तर याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे. तुम्ही ना अद्रक लसणाची पेस्ट असेल तेही घातली तरी चालते, पण मी इथं अद्रक वापरलेलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर घातलं तरी चालेल. त्यानंतर बघा, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून चांगलं असं परतवून घेतलेलं आहे. आता कांदा लालसर झालेला आहे, बघू शकता. आता हे कांदा चांगला परतल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा ना घरचं काळं तिखट, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, अर्धे चमचे हळदी पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालून चांगलं आता परतवून घ्यायचं आहे. आता बाकीचं काही घालणार नाही जास्ती. तुम्ही इथं ना काळ्या तिखटाच्या ऐवजी लाल तिखटही वापरू शकता. आता हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर बघा, असं बटाट्यांना मी बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीकही करायचं नाही, थोडं ना गाठी ठेवायच्या, म्हणजे ना छान लागते भाजी तशी. तर आता छान असं ना मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये, जेणेकरून सगळा मसाला आपल्या बटाट्याला लागला जावा. त्यामुळं ना मिक्स करून घेतलं. आता छान असं ना बटाट्याला छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये ना थोडंसं ना गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी गरमच घालायचं आहे, नाहीतर ना भाजीची टेस्ट बदलते. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 मिनटं ना ताट झाकून ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे, कारण की ना सगळे मसाले आपल्या बटाट्यामध्ये मिक्स व्हावे. त्यामुळं ना चांगलं 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठही घालून घेतलेलं आहे आणि 5 मिनटं झालेली आहेत, बघू शकता. कलर किती छान आलेला आहे बटाट्याच्या भाजीला. अगदी कमी मसाल्यामध्ये आणि छान टेस्टी अशी भाजी तयार होते. तुम्ही याला टिफिनला देऊ शकता, खूप छान आणि टेस्टी लागते. त्यानंतर बघा, याच्यावरनं ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.